रामकृष्ण हरी नर्मदे हार. बघा खूप छान असा प्रवास चालू आहे सकाळचा. थंडी आहे खूप आणि धुकं आलेलं आहे. हा शेतातून सगळा रस्ता आहे. नर्मदा परिक्रमा अशी चाललेत. आज 65वा दिवस आहे. खूप गारवा आहे हवेमध्ये आणि खूप जोरात हवा आहे. बघा आजचं नर्मदा जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आहे तुम्हाला. सकाळी आमचं प्रस्थान गोघाट अनगोरा गावातून झालेलं आहे. खूप छान असा मंगलमय वातावरणामध्ये आज प्रस्थान होऊन 3 किलोमीटर पुढे आलेलं आहे. बघा हा सगळा शेतातूनच पगदंडी रस्ता चाललेले सगळे रांगेत परिक्रमाशी. रामकृष्ण हरी नर्मदे हार. बघा खूप असा शेतातून स्प्रिंकलचं पाणी आहे आणि आज गुलाबी थंडीत असा प्रवास चालू आहे. आता पुढं टेंबरावणी आणि टेंबराव झाल्यानंतर रिक्षावर आहे दुपार भोजन. संध्याकाळी मुक्काम हिरापूर आहे. आज 25-26 किलोमीटर आहे. नर्मदा जयंती सगळ्यांना शुभेच्छा. नर्मदे हार. बघा खूप थंडी आहे आज आणि माताराम चहाचे सेवा करतायत. माताराम नर्मदे हार. हे माताराम बघा गुलाबी थंडीमध्ये चहा पाचतायत लोकांना. नर्मदे. बघा आम्ही सकाळी प्रस्थान झालं खूप छान असं हिरापूर गावातून. पुढं करंद गाव लागलं. चहा नाश्ता घेऊन पुढे आता दुपार भोजन सिमरे आहे. बघा खूप छान असा मंगलमय. आता वाजलेले 9:30. हा बघा आमचे सहकारी सगळे चाललेले. चला आता हे सगळा कच्चा रस्ता होता. चला गोलपताई पळणेकर वाकचौरीताई, चला धाराशिवताई, चला शिंदेताई शिंदे बाबा, चला परळे गोरक्षाया पंढरपूर आदेश. बघा खूप छान आज सूर्यनारायण दर्शन दिले. चला जाधव बाबा, चला नारायण सर, चला धाराशिव बाबा. चला खूप छान असा प्रकारचा प्रवास चाललेला आहे बरं का. शुद्ध असा प्रकाश सूर्याचा. आज दिवसभर काल सूर्य अंधुकच होता पण आज जरा थोडं आकाश स्वच्छ झालेलं आहे आणि खूप आज 66वा दिवस आहे. खूप छान थंडीमध्ये प्रवास छान होते. खूप असा नर्मदामया सगळ्यांचा सुखाने आनंदाने प्रवास घेऊन राहिले. रामकृष्ण हरी नर्मदे हार. बघा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आम्ही ज्या घाटावर आलो ते घाट आहे फतेह घाट. जुनं पुरातन मंदिर आहे बघा आणि सगळे आमचे सहकारी आलेले आहेत. बघा चला नर्मदे नर्मदे हार. मंदिर के बारे में जानकारी थी अपने गुरु के कर कमलों द्वारा बना हुआ है. और इसके महत्तम कार जो है ना अंदर वो भगवान के वस्त्र बदल रहे. सर्वपूर्ण सर्वश्रेष्ठ महत्तम कार यहाँ के पूरे आश्रम के वो अंदर जो है ना वो ही सेवा कर रहे हैं. और सब सेवक तो यहाँ पूरे बताइए एरिया और पूरे सब है लेकिन मेन मुद्दा ही जो है वो अंदर जी. और यहाँ की प्रतिज्ञा क्या है भैया? अपन तो इस मंदिर के सेवक हैं. हो सही. भगवान की सेवा हो. भगवान की कृपा है, गुरु की कृपा है, सेवा कर रहे हैं. और हमारे पास क्या सेवा सेवा आहे सेवा. नर्मदे हार. नर्मदे नर्मदे हार. नर्मदे हरिहर कृपा कर हरिहर मिल गए राम हो गए काम. नर्मदे नर्मदे हरिहर. रामकृष्ण हरी नर्मदे हार. आशुतोष महादेव भगवान की जय. आज नर्मदा जयंती निमित्त आज आम्ही फतेह घाटावर आहोत. सकाळचे 10 वाजलेले आहेत. सकाळी आमचं प्रस्थान अनगोरा गोघाटावरून झालेलं आहे आणि आज सुंदर दर्शन झाले. आता हे फतेह घाट आहे. इथं ते 4 भाऊ आहे. 4 भावांमध्ये जे थोरले बंधू आहे त्यांचे इथं पुजारी आहे. आशुतोष महादेव भगवंताची पूजा करतात. आपण मुलाखत ऐकली त्यांची. आणि आता बघा खूप छान असा हा घाट आहे फतेह घाट. हे इथं सेवेला आहे बघा हे पुजारी म्हणून. नर्मदे हर बाबा. ऐकून बघा खूप छान असा जाणारा दरवाजा आहे खूप खाली. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आशुतोष भगवान की जय. अर्धनारी नटेश्वर भगवान. त्यांनी खूप असा एक नर्मदा मैयाची शानदार मूर्ती आहे. आम्हाला आज मूर्ती दर्शन होते नर्मदा जयंती निमित्त. सगळे आमचे सहकारी बघा. चला मच्छिंद्र गोरखाया, मच्छिंद्र गोरक्षाया, गोलपताई वाकचौरीताई, नारायण सर आहे पण या ताई पण आमच्या बरोबर. आणि बघा या शिंदे परिवार सपत्नीक आहे. रार नर्मदे दादांचं पण आमच्या बरोबर चाल. हा हो चला बाबा या जाधव बाबा या. खूप छान असा आज नर्मदा जयंतीचा उत्सव या ठिकाणी घाटाघाटावर साजरा होता. हे शोकलपूर आहे बघा. तिकून शक्कर नदीचा संगम आहे. आम्ही इकडून उत्तर तटाने दक्षिण तटाने तुम्हाला दाखवतो मी. हा शक्कर नदी संगम आहे बघा. खूप छान असा या नर्मदा जयंतीच्या उत्सवावर घाटाघाटावर एक बघा हे खूप छान असं नर्मदा मैयाचं रूप आहे. मगरीवर सवार आहे मैया. करत असताना मी ज्या तीर्थावर उभा आहोत हे तीर्थ आहे शोकलपूर. आणि बघा इथं दक्षिण तटाने चालत असताना शक्कर मा नर्मदा संगम आहे. म्हणजे बघा हे शक्कर संगम आहे बघा. इथं तुम्हाला दाखवतो दक्षिण तटाने चालत असताना बघा तिकून पण शोकलपूर आहे बघा. ते मंदिर आहे आणि आश्रम आहे तिथं बघा. हा संगम आहे खूप मोठा.
मा नर्मदा शक्कर नदीचा संगम आहे आणि आज जवळजवळ नर्मदा जयंतीचे सगळे काही उत्सव चालू आहे बघा. मा नर्मदा खूप छान अशी वाहते. या इथं सुद्धा सत्र इथं नर्मदा जयंतीच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी हो बघा खूप छान असा इथं पुरी सब्जी आणि नर्मदे यार बर्फी आहे बघा. नर्मदे यार बोलो बाबाजी. बस सोकलपुर घाट पे है हाँ। परिक्रमावासी, यहाँ पे भंडारा चल रहा है। हाँ, सभी नर्मदे सार्वजनिक भंडारा है हो और सब परिक्रमावासियों की सेवाएं ए, नर्मदा जयंती अवसर पर नर्मदा जयंती के अवसर पर हो सोकलपुर घाट संगम तहसील कौन सा है? जे नदी है सगर नदी का संगम है यहाँ हाँ नहीं तहसील कौन सा पड़ता है? तहसील उदयपुरा जिला रायसेन। नर्मदे यार। बघा हे शोकलपुरे मा नर्मदा आणि शक्कर नदी संगम आहे. आता आम्ही दुपार भोजन करता इथं या धर्म मंडपात थांबलेलो आहे आणि जागजागी घाटावर आज नर्मदा जयंतीच्या उत्सवावर हे भंडारी चालू आहे. खूप असा त्यांचा आग्रह असतो बाबाजी प्रसाद लेके जाओ प्रसाद लेके जाओ. मागं पण आम्ही पते घाटावर थांबलो होतो तिथं दर्शन झालं तिथं पण आग्रह होता जेवणाचा. परंतु या ठिकाणी या अन्नावर आमचं नाव लिहिलं होतं. आमचा सगळा संगम आपली ग्रुप आहे. या ठिकाणी आता भोजन करतो. आज नर्मदा जयंतीच्या सगळ्या परिक्रमावाशांना यूट्यूबरच्या संप्रदाय पर्वाचा जो चॅनल आहे जे बघतायत त्यांना सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा नर्मदा जयंतीचा. हरा बघा इथं भंडारा चालू आहे. इथं प्राचीन शिव मंदिर आहे 5000 वर्ष पहिलेचं बघा. खूप अफाट असा वृक्ष आहे हा पिंपळाचा आणि कन्याभोजन चालू आहे बघा. नर्मदे 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 हार हे प्राचीन शिव मंदिर आहे बघा. इथं कन्याभोजन चालू आहे आता. उधर बैठो दादा ये आप दर्शन करने हे प्राचीन अवशेष सापडलेले आहे. पुरातन 5000 वर्षाचं आहे बरं का हे. पुरातन 5000 वर्षापूर्वी ते अवशेष आहे बघा. हे खूप छान असे या मूर्ती आहे आणि सगळ्या त्यांनी इथं व्यवस्थित ठेवलेले आहे बघा. हे तुम्हाला दाखवतो आता परत या ठिकाणी ये बा 5000 वर्ष पहिलेच या मूर्ती आहे. हे खोदकामामध्ये सापडलेल्या आहे बघा. या मूर्ती खोदकामात सापडलेल्या या मूर्ती नर्मदे यार बघा. या खोदकामामध्ये सापडलेल्या या मूर्ती. आम्ही ज्या संगम उभे आहोत हा संगम आहे सिद्धावती मा नर्मदा संगम आहे. चला त्या आता नावडीत बसू. हर नर्मदे हार बघा. हे सिद्धावती मा नर्मदा संगम आहे बघा. संगम आहे बरं का. हर नर्मदे हा सिद्धावती मा नर्मदा संगम आहे. आजचा 65 दिवस आहे आणि खूप असा नर्मदा जयंतीचा आज दिवसभराचा प्रवास झालेला आहे. हिरापूर आता राहिले 3 किलोमीटर बघा. हिरापूर राहिले आता 3 किलोमीटर राहिलेले. मा नर्मदा सिद्धावती संगम आहे हा बघा. नावडीतून आता आम्ही सगळे प्रवासी चाललेले आहात. सगळा आमचा ग्रुप आहे सगळे राखून बघा. मायरेवा पार्वती वल्लभ सदा शिवा मायरेवा पार्वती वल्लभ सदा शिवा मारेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. सिद्धावती मा नर्मदा संगम आहे आणि बघा आता या संगमावर आता आम्ही खूप छान असा हा संगम आहे. मग हा नर्मदा बघा. आजचा 65 दिवस आहे. खूप छान आज प्रवास झाला सकाळपासून. हिरापूर राहिला आता 2 किलोमीटर आणि आज हा सिद्धावती मा नर्मदा संगम आहे. खूप छान प्रवास चालला. चला बाबा नर्मदे नर्मदे बघा. हा ग्रुप सगळा रांगेत चाललेला आहे. हो आज 65 दिवस आहे नर्मदा जयंती. सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा बरं का. नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार जाऊ बाबा. बघा युट्यूबचा जो प्रवास संप्रदाय प्रवास चॅनल आहे त्या चॅनलला जे बघतात जे शेअर करता जे तुम्ही जे आवडीनं पाहतात या सगळ्या परिक्रमाशांच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा नर्मदा जयंतीच्या वतीने. हर नर्मदे कृष्ण हरी नर्मदे हार बघा. राजराजेश्वरी मंदिर आहे या ठिकाणी. खूप छान असे नर्मदा माई तटावर राजराजेश्वरी मंदिर आहे. खूप गर्दी आहे नर्मदा जयंतीची आज. हिरापूर गाव आलेले आहे बघा. नर्मदे बघा. हे महादेव पशुपतीनाथ आहे. हिरापूर गाव आहे बघा. खूप छान असा या ठिकाणी नर्मदा जयंतीचा संयोग घेऊन आलेला आहे. माताराम नर्मदे राजराजेश्वरी माता मैया की जय बघा. हे राजराजेश्वरी मंदिर आहे आणि माता आहे महाभगवती राजराजेश्वरी माता आहे. नर्मदा मैयाचंच रूप आहे आगळं वेगळं आहे. हिरापूर गाव आहे. खूप छान आज दर्शन झाले बघा. नर्मदा मैयाला आज नर्मदा जयंतीची साडी आहे आणि खूप लांब आहे बघा. हर नर्मदे ही साडी घालणार आहे नर्मदा मैयाला आज नर्मदा जयंतीची. खूप लांबून आलेले लोक बघा. हर नर्मदे पायी आलेले शिवाय पाय चप्पल नाही. हर नर्मदे बघा. चला एक हा जो हा
चला नर्मदा मैयाला साडी घालणार आहे आता. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. हिरापुरी कमाने घाट आहे, खूप छान आहे. हर हर नर्मदे. खूप लांब आलेली लांबून आलेले लोक आहे. नर्मदे हार बघा, खूप छान असा हा साडी नर्मदा मैयाला आता आज नर्मदा जयंतीची घालणार आहे. उत्तर तटापासून तर दक्षिण तटापर्यंत ही साडी नर्मदा मैयाला घालणार आहे. बघा, खूप असे लांबून आलेले लोक आहे. हर हर नर्मदे. रंगीबेरंगी साडी. हर हर नर्मदे. नर्मदे हर बाबा. हर हर नर्मदे. आज हिरापूर आहे, खूप छान घाट आहे. खूप सौभाग्य आहे आमचं आज नर्मदा जयंतीचे घाटाघाटावर हे असे नर्मदा जयंती उत्सव साजरे करतायत. नर्मदा परिक्रमा करता ही नर्मदा जयंतीची खूप मेजवानी आहे. खूप घाटाघाटावर भंडारे आणि हा उत्सव जल्लोषात साजरे करतात हे लोक. माता भगिनी असो, पुरुष वर्ग असो, बाळगोपाळ असो, खूप छान असा हा नर्मदा जयंतीचा उत्सव घाटाघाटावर साजरे करतात. बघा, जय नर्मदा. बघा, तरुण हा जो पिढी आहे खूप छान अशा आहे. नर्मदा मैयावर श्रद्धा आहे या लोकांची. हा सगळा मी शेअर करून राहिलो आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपले ज्या नद्या आहे या नद्यांचा जो आपल्या जीवनामध्ये किती उपयोग आहे. नर्मदे यार. बघा, हर हर नर्मदे यार. खूप गर्दी आज नर्मदा जयंतीची. हर हर नर्मदे. मी ज्या तीर्था होते तीर्था हिरापूर राजराजेश्वरी माता मंदिर आहे आणि पशुपती महादेव भगवान आहे. या ठिकाणावर मी उभा आहे. हा घाट खूप सुंदर आहे. असा आता नर्मदा मैयाला साडी घालणार आहे. आपल्याकडं भरपूर नद्या आहेत, परंतु या नर्मदा खंडामध्ये आल्यानंतर महानर्मदेवर किती भाव आहे, किती श्रद्धा आहे आणि किती उत्कंठेने ते नर्मदा मैयाचं पूजन, नर्मदा मैयाला ही साडी परिधान करतायत. आपल्याकडं खूप खूप नद्या आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, तापी, कृष्णा, गोदावरी, माळुंगी, आडळा, प्रवरा, बुडनेर, हत्यार, निरण, हरण, कर्जन, तवा, कपिला, दुधी, सोनभद्रा, वैतरणा, निरा, इंद्रायणी, सतलज, सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंडकी, गोमती, अलकनंदा, मंदाकिनी, शरू, शिपा, सिना, कुकडी, शिवनी, शक्कर, मारू, गंजाल, वैनगंगा, पैनगंगा, नारदी, कच्छ, ओरसंग, खूप खूप नद्या आहेत. या नद्यांवर बी तेवढी श्रद्धा पाहिजे. म्हणूनच ही श्रद्धा जणू काय भगवती माता नर्मदा या रूपाने भगवती रूपाने आपण तिच्याकडे पाहिलं पाहिजे. नर्मदेचं पाणी हे पाणी नसून आशुतोष महादेव भगवान आहे आणि खूप खूप नर्मदा मैयाची ही जी आघात दिला आहे ही आकलन होणं खूप खूप आवश्यक आहे. परंतु श्रद्धा भाव या रूपानं तिच्याकडे जर पाहिलं तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. महाराज बघा, या माता भगिनी खूप असा या ठिकाणी नर्मदा मैयाचं पूजन करतायत, दिवा लावतायत. बघा, आता खूप असे दिवे सोडलेले नर्मदा मैयामध्ये. हर हर नर्मदे यार. बघा, खूप त्या घाटावर पण दिवे आहेत. बघा समोर हे बारीक बारीक